आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संस्कृत मुद्गल पुराणाचे ओवीबद्ध मराठी अनुवाद केला त्या पुस्तकातील 896 पान वाचणार आहे. त्यात भक्ताच्या नावाला प्राधान्य दिले आहे. ज्याप्रमाणे अष्टविनायकातील ओझरचा श्री विघ्नेश्वर हे नाव विघ्न नावाचा असुर शरण आल्यावर त्याला दिलेल्या वरानुरूप त्याचे नाव विनायकाच्या नावाच्या प्रारंभी म्हटले जाते. त्याप्रमाणे श्री मुद्गल पुराण हे शीर्षक समजावे. या पुराणाला अंत्य असे म्हटले आहे कारण ते सर्वात शेवटचे पुराण किंवा सर्व पुराणांच्या ज्ञानाची परिसीमा म्हणजे अंत ज्यात झाला आहे असं श्री गणेशाच्या योगरूपाचं वर्णन करणारे पुराण. म्हणूनही अंत्य म्हणजे सर्वश्रेष्ठ पुराण असा अर्थ ध्वनीत आहे. योगदर्शनाच्या समाधीपादात चित्ताच्या मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा 5 भूमिका मानल्या आहेत. त्या विस्ताराने पाहूया. कारण मुद्गल पुराणात बरेचदा त्याचा निर्देश आला आहे. 1. मूढ. तमोगुण प्रधान अशा अवस्थेत मनुष्याचे चित्त बहिर्मुख होऊन त्याच्याकडून पापाचरण घडते. निद्रा, भय, मोह, आळस आणि दैन्य ही मूढ चित्ताची लक्षणे आहेत. 2. क्षिप्त. ही रजोगुण प्रधान अवस्था आहे. रजोगुणांच्या अधिक्याने मन इंद्रियांच्या द्वारे बाह्य उपभोगाकडे ओढले जाते. राग, द्वेष, धर्म, अधर्म, ज्ञान, अज्ञान या प्रवृत्ती या क्षिप्त चित्तात असतात. सामान्य संसारी माणसांची हीच अवस्था असते. 3. विक्षिप्त. या अवस्थेचे कारण कर्मयोग. सत्वयुगाचा विकास होऊ लागला की रज व तम हे दोन्ही गुण कमी होऊ लागतात. चित्ताची एकाग्रता वाढू लागते. सुख, प्रसन्नता, दया, धैर्य, ज्ञान ही लक्षणे दिसू लागतात. पण रजोगुण थोड्या प्रमाणात शिल्लक असल्याने चित्तामध्ये विक्षेपही निर्माण होतो. 4. एकाग्र. रज आणि तम गुणांचे विक्षेप पूर्णपणे थांबून वृत्ती शांत होतात आणि सत्वगुणाचे प्राधान्य राहते तेव्हा एकाग्र अवस्था येते. सात्विक समानंद मिळवण्याची अधिकाधिक गोडी लागते. बहिर्मुख वृत्तीचा निरोप घेऊन विशिष्ट आलंबनांवर चित्त एकाग्र होऊ लागते. ही स्थिती साधारणपणे योगी लोकांची असते. 5. निरुद्ध. चित्तवृत्तींचा संपूर्ण निरोध झाला म्हणजे निर्विचार समाधीची अवस्था प्राप्त होते. महर्षी महेश योगी यालाच भावातीत ध्यान म्हणतात. ऋषंभरा प्रज्ञा यावेळी उत्पन्न होते आणि संशय, अविद्या इत्यादी सर्व दोष नाहीसे होतात. चित्तातील सर्व प्रचारांच्या इच्छा, वासना अभ्यासाने हळूहळू नष्ट झाल्या म्हणजे असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. या 5 भूमिकांमधील पहिल्या 3 भूमिकांचा समाधी अवस्थेत दृष्टी उपयोग होत नाही. शेवटच्या 2 भूमिकांमधून योगाचा उदय होतो. स्वभावतः आत्मा निर्विकार असूनही चित्तात विकार उत्पन्न होतात व त्यामुळे आत्माही चित्ताच्या त्या वृत्तीशी समरस होतो. चित्ताच्या या वृत्ती मुख्यत्वे करून 5 मानल्या आहेत. चित्ताच्या 5 वृत्ती: प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतयः. प्रमाण. विपर्यय
विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 वृत्ती अज्ञ मनुष्याला क्लेशकारक अथवा क्लिष्ट ठरतात. मात्र जीवनमुक्ताला याच वृत्ती क्लेश देऊ शकत नाहीत. त्याला त्या अक्लिष्ट ठरतात. सत्यज्ञानाची साधने योगदर्शनात प्रत्यक्ष, अनुमान आणि श्रुती किंवा शब्द असे 3 प्रकारची मानली आहेत. कोणत्याही गोष्टीचे ज्ञान ती गोष्ट प्रत्यक्ष पाहून किंवा जिथे धूर असतो तिथे अग्नी असतो अशी अनुभवांती तिथे अग्नी असतो अशा अनुमानाने होतो. अन्यथा त्या गोष्टीसारख्या एखाद्या दुसऱ्या गोष्टीवरून या गोष्टीचा उपमानाने बोध होतो. श्रुतीची वचने हा सर्वात मोठा आधार. अंधुक प्रकाशात एखादी दोरी साप वाटते. या ज्ञानाला मिथ्या ज्ञान अथवा विपर्यय म्हटले आहे. शब्द उच्चारला की त्या वस्तूचे ज्ञान होते. पण जर ती वस्तू प्रत्यक्ष अस्तित्वातच नसेल तर तेथे विकल्प होतो. कोणत्याही बाह्य पदार्थाची ज्यामध्ये मनुष्याला जाणीव होत नाही, ती निद्रावृत्ती असते आणि अनुभवलेल्या विषयांना काहीही परिवर्तन न करता पुन्हा जसेच्या तसे आठवणे ही स्मृती होय. जेव्हा वृत्ती निर्माण होऊन मनुष्याच्या चित्तात लय पावतात तेव्हा त्या अतितीक्ष्ण न होता सूक्ष्म रूपात संस्कार रूपाने राहतात. हेच संस्कार योग्य वेळी उदय पाहून कार्य करून पुन्हा स्थूल रूपात जातात. यामुळे वृत्तीमधून संस्कार निर्माण होतात आणि संस्कारामधून पुन्हा वृत्तीचा उदय होतो. असे हे दुष्टचक्र सतत चालत राहते. चित्ताची एकाग्रता होण्यासाठी जो प्रयत्न केला जातो त्याला अभ्यास असे म्हणतात. या अभ्यासानेच हळूहळू मनुष्य जीवनमुक्तावस्थेपर्यंत जाऊन पोचतो. पान 886 संपूर्ण.